ओम शांती. आज 2/6/2022ची मुरली आहे. आजच्या मुरलीचा सार आहे, गोड मुलांनो, सत्य बाबा तुम्हाला सर्व सत्य ऐकवतात. अशा सत्य बाबांशी सदैव सच्चे राहायचे आहे. आत कोणताही खोटेपणा, कपट ठेवायचे नाही. आजचा प्रश्न आहे, संगमावर तुम्ही मुले कोणत्या कॉन्ट्रास्टला म्हणजेच विरोधाभासाला चांगल्या प्रकारे जाणता? उत्तर आहे, ब्राह्मण काय करतात आणि शूद्र काय करतात, ज्ञानमार्ग काय आहे आणि भक्तिमार्ग काय आहे, त्या दैहिक सेनेसाठी युद्धाचे मैदान कोणते आहे आणि आमचे युद्धाचे मैदान कोणते आहे. हा सगळा कॉन्ट्रास्ट तुम्ही मुलेच जाणता. सतयुग किंवा कलयुगात या कॉन्ट्रास्टला कोणीही जाणत नाही. गीत आहे, माता ओ माता. ओम शांती. ही आहे भारत मातांची महिमा. जशी परमपिता परमात्मा शिव यांची महिमा आहे, फक्त एका मातेची महिमा तर असू शकत नाही. एकटे तर काही करू शकत नाही. जरूर सैन्य हवे. सैन्याशिवाय काम कसे होणार? शिवबाबा आहेत एक. ते एक नसतील तर माता देखील असू शकत नाही. ना मुले असतील, ना ब्रह्मा कुमार आणि कुमारी असतील. मेजॉरिटी मातांची आहे, म्हणून मातांचीच महिमा केली गेली आहे. भारत माता ज्या शिवशक्ती गुप्त सेना आहेत आणि अहिंसक आहेत, कोणत्याही प्रकारची हिंसा करत नाहीत. हिंसा 2 प्रकारची असते. एक आहे काम कटारी चालवणे, दुसरी आहे गोळी झाडणे, क्रोध करणे, मारणे इत्यादी. यावेळेस ज्या दैहिक सेना आहेत त्या दोन्ही हिंसा करतात. आजकाल बंदूक वगैरे चालवणे मातांना सुद्धा शिकवतात. त्या आहेत दैहिक सेनेतील माता आणि ह्या आहेत आत्मिक सेनेतील दैवी संप्रदायवाल्या माता. त्या किती ड्रिल वगैरे शिकतात. तुम्ही कदाचित मैदानात सुद्धा कधी गेला नसाल. ते पुष्कळ मेहनत करतात, काम विकारात देखील जातात. असे फार विरळेच असतील जे लग्न करत नाहीत. त्या मिलिटरीत देखील बरेच शिकत राहतात. लहान लहान मुलांना सुद्धा शिकवतात. ते देखील सैन्य आहे. हे सुद्धा सैन्य आहे. सैन्याविषयी तर गीतेमध्ये चांगलेच विस्ताराने लिहिले आहे, परंतु प्रत्यक्षात काय आहे हे तर तुम्हीच जाणता की आपण किती गुप्त आहोत. शिवशक्ती सेना काय करते, विश्वाचे मालक कसे बनतात, याला म्हटले जाते युद्धस्थळ. तुमचे युद्धाचे मैदान देखील गुप्त आहे. मैदान या मांडवाला म्हटले जाते. याआधी माता युद्धाच्या मैदानात जात नव्हत्या. आता दोन्हीमध्ये पूर्ण साम्य दिसत आहे. दोन्ही सैन्यात माता आहेत. त्यांच्यात पुरुषांची मेजॉरिटी आहे, इथे मातांची मेजॉरिटी आहे. विरोधाभास आहे ना. ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्गाचा हा अखेरचा कॉन्ट्रास्ट आहे. सतयुगामध्ये विरोधाभासाची गोष्टच नसते. बाबा येऊन हा विरोधाभास म्हणजेच कॉन्ट्रास्ट सांगतात. ब्राह्मण काय करतात आणि शूद्र काय करतात, दोघेही इथे युद्धाच्या मैदानात आहेत. सतयुग किंवा कलियुगाची गोष्ट नाही. ही संगम युगातील गोष्ट आहे. तुम्ही पांडव संगम युगी आहात. कौरव आहेत कलियुगी. त्यांनी कलियुगाचा काळ खूप दीर्घ केला आहे. या कारणामुळे संगमाबद्दल त्यांना माहीतच नाही. हळूहळू हे ज्ञान देखील तुमच्याद्वारे समजतील. तर एक मातेची महिमा नाही, ही आहे शक्ती सेना. उच्च ते उच्च एक भगवान आहे आणि तुम्ही हुबेहूब कल्पापूर्वीची सेना आहात. ह्या भारताला दैवी राजस्थान बनवणे हे तुमचेच काम आहे. तुम्ही जाणता, आधी आपण सूर्यवंशी होतो, मग चंद्रवंशी, वैश्यवंशी बनलो. परंतु महिमा सूर्यवंशीचीच करतात. आपण पुरुषार्थच असा करत आहोत की आपण
प्रथम सूर्यवंशी अर्थात स्वर्गात यावे. सतयुगाला स्वर्ग म्हटले जाते. त्रेतायुगाला वास्तविक स्वर्ग म्हणत नाहीत. म्हणतात देखील की अमका स्वर्गवासी झाला, असे तर म्हणत नाहीत की एखादा त्रेतामध्ये राम सीतेच्या राज्यात गेला. भारतवासी जाणतात की वैकुंठात श्रीकृष्णाचे राज्य होते, पण श्रीकृष्णाला द्वापारामध्ये घेऊन गेले आहेत. मनुष्यांना सत्याची माहितीच नाही. सत्य सांगणारा सद्गुरू कोणी त्यांना भेटलाच नाही. तुम्हाला मिळाला आहे ते सर्व सत्य सांगतात आणि सत्य बनवतात. मुलांना म्हणतात, मुलांनो, तुम्ही कधीही खोटेपणा कपट करू नका. तुमचे काहीही लपून राहणार नाही. जे जसे कर्म करतात तसे अर्थात फळ प्राप्त करतात. बाबा चांगली कर्म करायला शिकवतात. ईश्वरापाशी कोणाचेही विकर्म लपू शकत नाही. कर्मभोग देखील खूप कठीण असतो. भले तुमचा हा शेवटचा जन्म आहे, तरी सुद्धा शिक्षा तर भोगावी लागेल, कारण अनेक जन्मांचा हिसाब किताब चुकतू होणार आहे. बाबांनी समजावले आहे, जेव्हा काशी कलवट खातात तेव्हा प्राण निघून जाईपर्यंत शिक्षा भोगावी लागते. खूप त्रास सहन करावा लागतो. एक तर कर्मभोग, आजारपण इत्यादीचा, दुसरी विकर्मांची शिक्षा. त्यावेळेस काही बोलू शकत नाही. ओरडत राहतात, त्राही त्राही करतात. पाप आत्म्यांना इथेही शिक्षा, तिथेही शिक्षा मिळते. सतयुगात पाप होतच नाही. तेथे ना न्यायालय ना न्यायाधीश असत, ना गर्भजेलाची शिक्षा असते. तिथे गर्भ महाल असतो. दाखवतात सुद्धा पिंपळाच्या पानावर कृष्ण अंगठा चोखत आला. ती गर्भ महालाची गोष्ट आहे. सतयुगामध्ये मुले मोठ्या आरामात जन्मतात. आदी मध्य अंत सुखच सुख आहे. या दुनियेत आदी मध्य अंत दुःखच दुःख आहे. आता तुम्ही सुखाच्या दुनियेत जाण्यासाठी शिकत आहात. ही गुप्त सेना वाढतच राहील. जितके जे अनेकांना रस्ता दाखवतील तेवढे ते उच्च पद मिळवतील. मेहनत करायची आहे आठवणीची. बेहदचा वारसा जो मिळाला होता तो आता गमावला आहे. आता पुन्हा प्राप्त करत आहोत. लौकिक पिता, पारलौकिक पिता म्हणजेच परमात्मा, दोघांचीही आठवण करतात. सतयुगात एक लौकिक पित्याचीच आठवण करतात. पारलौकिक पित्याची आठवण करण्याची आवश्यकताच नाही. तिथे सुखच सुख आहे. हे ज्ञान देखील भारतवासींसाठीच आहे, इतर धर्माच्या लोकांसाठी नाही. परंतु जे अन्य धर्मात कन्वर्ट म्हणजे रूपांतरित झाले आहेत ते निघून येतील, येऊन योग शिकतील. योग शिकविण्यासाठी तुम्हाला आमंत्रण मिळते, तर तयारी केली पाहिजे. समजवायचे आहे काय तुम्ही भारताचा प्राचीन योग विसरला आहात का? भगवान म्हणतात, मन मना भव. परमपिता परमात्मा निराकारी मुलांना म्हणतात की माझी आठवण करा, तर तुम्ही माझ्याकडे याल. तुम्ही आत्मा या अवयवांद्वारे ऐकता. मी आत्मा म्हणजे शिवबाबा या अवयवांच्या म्हणजे ब्रह्माच्या आधारे ऐकवतो. मी सर्वांचा बाप आहे. माझी महिमा सगळे गातात. सर्वशक्तिवान, ज्ञानाचा सागर, सुखाचा सागर इत्यादी इत्यादी. हा देखील टॉपिक म्हणजेच विषय चांगला आहे. शिव परमात्म्याची महिमा आणि कृष्णाची महिमा सांगा. आता निवाडा म्हणजे जज करा की गीतेचा भगवान कोण. हा जबरदस्त टॉपिक आहे. यावर तुम्हाला समजवायचे आहे. सांगा, आम्ही जास्त वेळ घेणार नाही. 1 मिनिट दिले तरी ठीक आहे.
भगवानुवाच मन मना भव. एक माझीच आठवण करा तर स्वर्गाचा वारसा मिळेल. हे कोणी म्हटले? निराकार परमात्म्याने ब्रह्मातनाद्वारे ब्राह्मण मुलांना सांगितले. यांनाच पांडव सेना देखील म्हणतात. आत्मिक यात्रेवर घेऊन जाण्यासाठी तुम्ही पंडे आहात. बाबा निबंध देतात. त्यांना मग कसे रिफाईन म्हणजे सहज करून समजवायचे याचा मुलांनी विचार करायचा आहे. बाबांची आठवण केल्यानेच मुक्ती जीवनमुक्तीचा वारसा मिळेल. आपण ब्रह्मा कुमार आणि कुमारी आहोत. वास्तविक तुम्ही देखील आहात, पण तुम्ही बाबांना ओळखले नाहीये. तुम्ही मुले आता परमपिता परमात्म्याद्वारे देवता बनत आहात. भारतातच लक्ष्मीनारायणाचे राज्य होते. लहान लहान मुले भारदस्त आवाजात मोठमोठ्या सभेमध्ये समजावतील तर किती प्रभाव पडेल. समजतील ज्ञान तर यांच्यात म्हणजे शुबाबामध्ये आहे. भगवंताचा रस्ता हे म्हणजे ब्राह्मण दाखवतात. निराकार परमात्म्याच म्हणतात, हे आत्म्यांनो, माझी आठवण करा तर तुमची विकरम विनाश होतील. गंगा स्नान, तीर्थ इत्यादी जन्म जन्मांतर करत करत पतितच होत आलात. भारताचीच चढती कला उतरती कला आहे. बाबा राजयोग शिकवून चढती कला म्हणजे स्वर्गाचे मालक बनवतात. मग माया रावण नरकाचे मालक बनवते, तेव्हा उतरती कला म्हणायचे ना. जन्मामागून जन्म थोडी थोडी उतरती कला होत जाते. ज्ञान आहे चढती कला, भक्ती आहे उतरती कला. म्हणतात देखील भक्तीनंतर ईश्वर भेटतील, तर ईश्वरच ज्ञान देईल ना. तेच ज्ञानाचा सागर आहेत. ज्ञान अंजन सद्गुरु दिया, अज्ञान अंधेर विनाश. सद्गुरू तर एक परमपिता परमात्माच आहेत. महिमा सद्गुरूची आहे, गुरुची नाही. गुरु लोक तर पुष्कळ आहेत. सद्गुरू तर एक आहेत. ते सद्गती दाता, पतित पावन मुक्तिदाता आहे. आता तुम्ही मुले भगवानुवाच ऐकता. मामेकम म्हणजे फक्त माझी आठवण केल्याने तुम्ही आत्मे शांतीधाममध्ये निघून जाल. ते आहे शांतीधाम, ते आहे सुखधाम आणि हे आहे दुःखधाम. काय एवढेही समजत नाही? बाबाच येऊन पतित दुनियेला पावन दुनिया बनवतात. तुम्ही जाणता, बेहदचे सुख देणारे बेहदचे बाबाच आहेत. बेहदचे दुःख रावण देतो, तो आहे मोठा शत्रू. हे देखील कोणाला माहीत नाही की रावण राज्याला पतित राज्य का म्हटले जाते. आता बाबांनी सर्व रहस्य आपल्याला समजावले आहे. प्रत्येकामध्ये हे 5-5 विकार प्रविष्ट आहेत, म्हणून 10 डोकी असलेला रावण बनवतात. ही गोष्ट विद्वान पंडित जाणत नाहीत. आता बाबांनी समजावले आहे रामराज्य कधीपासून कुठपर्यंत चालते. हा बेहदचा इतिहास भूगोल समजावतात. रावण भारताचा बेहदचा शत्रू आहे. त्याने किती अधोगती केली आहे. भारतच हेविन म्हणजे स्वर्ग होता, जे विसरून गेले आहेत. आता तुम्हा मुलांना बाबांची श्रीमत मिळते. मुलांनो, बाबांची आठवण करा. अलफ आणि बे परमपिता परमात्मा स्वर्गाची स्थापना करतात. रावण मग नरक स्थापन करतो. तुम्हाला तर स्वर्ग स्थापन करणाऱ्या बाबांची आठवण करायची आहे. भले गृहस्थ व्यवहारात राहा, लग्न कार्याला जा. जेव्हा मोकळा वेळ मिळेल तेव्हा बाबांची आठवण करा. शरीर निर्वाहासाठी काम करत असताना ज्याच्याशी तुमचा साखरपुडा झाला आहे त्याची म्हणजे शिवबाबांची आठवण करायची आहे. जोपर्यंत त्यांच्या घरी म्हणजे परमधामात
जाऊ तोपर्यंत भले तुम्ही सगळी कर्तव्य करत राहा, परंतु बुद्धीने बाबांना विसरू नका. अच्छा, गोड गोड खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला पॉइंट आहे, सजेपासून सुटण्यासाठी आपले सर्व हिसाब किताब चुकतू करायचे आहेत. सत्य बाबांपासून काहीही लपवायचे नाही. असत्य कपटाचा त्याग करायचा आहे. आठवणीच्या यात्रेत राहायचे आहे. दुसरा पॉइंट, जसे बाबा अपकारीवर सुद्धा उपकार करतात, तसे सर्वांवर उपकार करायचा आहे. सगळ्यांना बाबांची सत्य ओळख द्यायची आहे. आजचे वरदान, ईश्वरीय संस्कारांना कार्यात लावून सफल करणारे सफलता मूर्त भव. ईश्वरीय संस्कारांना कार्यात लावून सफल करणारे सफलता मूर्त भव. स्पष्टीकरण आहे, जी मुले आपल्या ईश्वरीय संस्कारांना कार्यात लावतात, त्यांचे व्यर्थ संकल्प स्वतःच संपून जातात. सफल करणे म्हणजे वाचवणे किंवा वाढवणे असे नाही की जुने संस्कारच वापरत राहा आणि ईश्वरीय संस्कारांना बुद्धीच्या लॉकरमध्ये ठेवून द्या. जशी कित्येकांना सवय असते चांगल्या गोष्टी वा पैसे बँकेत किंवा कपाटात ठेवण्याची. जुन्या वस्तूंवर प्रेम असते, त्याच वापरत राहतात. इथे असे नका करू. इथे तर मनसाद्वारे म्हणजे संकल्पांनी, वाणीद्वारे, शक्तिशाली वृत्तीने आपले सर्व काही सफल करा, तर सफलता मूर्त बनाल. आजचे बोधवाक्य आहे, बाबा आणि मी ही छत्रछाया सोबत असेल तर कोणतेही विघ्न टिकू शकत नाही. सर्व ब्राह्मण मुलांप्रती विशेष अटेन्शन. परमात्मा महावाक्य, एक बल एक भरोसा, अर्थात सदैव निश्चय हवा की जी साकारची मुरली आहे तीच मुरली आहे. जी मधुबनवरून श्रीमत मिळते तेच श्रीमत आहे. बाबा मधुबन शिवाय इतर कुठे भेटू शकत नाही. सदैव एक बाबांच्या शिकवण्यावर निश्चय हवा. मधुबनवरून जो अभ्यासाचा पाठ जातो तोच अभ्यास आहे, इतर कोणताही अभ्यास नाही. जरी कुठे भोग वगैरेच्या वेळेस संदेशीद्वारे बाबांचा पाठ चालतो तर ते अगदी चुकीचे आहे. ही देखील माया आहे. याला एक बल एक भरोसा म्हणता येणार नाही. मधुबनवरून जी मुरली येते त्यावरच लक्ष द्या, नाहीतर वेगळ्याच रस्त्यावर निघून जाल. मधुबनमध्येच बाबांची मुरली चालते, मधुबनमध्येच बाबा येतात. म्हणून प्रत्येक मुलाने ही सावधगिरी बाळगावी, नाहीतर माया धोका देईल. ओम शांती.